नमस्कार मंडळी, मी आशिष जोरे, द माईक जंक्शन पुरस्कृत जागर मतदानामध्ये आपलं स्वागत करतो. आजही आपल्यासोबत आहेत हार्दिक दादा. हार्दिक दादा नमस्कार. हार्दिक दादा, सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही अधिकृत उमेदवाराचा फॉर्म काल भरलेला आहे, कसं वाटतंय? बहुजन विकास आघाडी लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर, प्रथम महापौर राजीवजी पाटील, युवा नेते क्षितिजी ठाकूर, बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीवजी पाटील, आमचे माजी सभापती पंकजजी ठाकूर या सर्वांच्या आशीर्वादाने आणि विरार मधील तमाम जनतेच्या आशीर्वादाने प्रभाग 5 नागरिकांचा मागास प्रवर्ग येथून मला पक्षाने अधिकृत एबी फॉर्म देऊन नामनिर्देशन पत्र भरण्याची संधी दिली. त्याबद्दल मी सर्वांचे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आभार मानतो. कुठे माझ्यासारख्या युवकाला संधी परत एकदा देणं, ह्याच्या मागे युवा नेते क्षितिजी ठाकूर आणि आमचे बहुजन विकास आघाडी युवा विकास आघाडीचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ, सर्वांचा आवडता चिकू दादा, ह्यांचा सगळ्यात मोठा हात आहे. कारण साधारण सर्वसामान्यांच्या मध्ये एक सर्वे केला जातो आणि त्या सर्वे मधून किंबहुना नागरिकांच्या कामाच्या विविध केलेल्या कामांची पोचपावती ही पक्षश्रेष्ठी बघतात आणि त्यानंतर तिकीट फायनल होते. तर कुठेतरी गेल्या 5 वर्ष म्हणजे 2015 ते 20 आणि त्यानंतर 5.5 वर्ष प्रशासन राज्य शासनाच्या प्रशासकाच्या हातात असताना सुद्धा केलेल्या कामाची पोचपावती मी समजतो. हार्दिक दादा, खूप खूप अभिनंदन तुमचं. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. पण दादा मला एक सांगा, तुमचा एवढा वारसा आहे, बरीच वर्ष तुम्ही काम करत आहे, एबी फॉर्म भरताना किती कष्ट झाले? असं बघायला गेलं तर ही लिगसी आमचे आजोबा भास्कर भाऊ नगराध्यक्ष होते, ते विरार ग्रामपंचायतीचे सरपंच होते. त्यानंतर आप्पा, नाना, पंकजबाई, अजूबाई, क्षितिज दादा आणि कुठेतरी खूप मोठं दडपण, कारण ही लिगसी त्यांच्याकडून पुढे आलेली आहे. सर्वसामान्यांमध्ये जाताना 100 चांगली कामं करत असताना कुठेतरी 5-10 कामं राहतात. दडपण कुठे नव्हतं, काम करण्याचा जो ह्या सर्वांकडून आलेला एक चांगला त्यांचा अनुभव घेऊन पुढे येतोय. पण 5.5 वर्ष जी मागची प्रशासकीय कार्यकाळात गेली, त्याच्यामध्ये कागदाला कागद जोडताना प्रशासनाने जो वेळ घालवलाय आणि त्यामुळे जी नागरिकांची कामं अपूर्ण राहिली ती पूर्ण करण्याचं एक दडपण आहे. बाकी दुसरं कोणत्याच गोष्टीचं दडपण नाहीये. मी असं ऐकलंय की एबी फॉर्म मध्ये तुम्हाला 500-600 शब्दांमध्ये पुढच्या विकासाचे कामं लिहायचे किंवा काय? नामनिर्देशन पत्रामध्ये विविध जसं नवीन हे आलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी यावेळेला तुम्ही शहराच्या विकासासाठी काय कामं करणार ते लिहून द्यायला सांगितलं. तर मी बघा, शहराचा विकास काम करत असताना शहराच्या विकासासाठी एक जाहीरनामा आपल्या पक्षाचा आहे, बहुजन विकास आघाडी पक्षाचा आहे. त्या जाहीरनाम्यातले माझ्या डोक्यात असलेले काही पॉईंट जे क्षितिज दादांच्या जोडीला बसलेले असताना, सिद्धार्थच्या जोडीला बसलेले असताना आम्ही डिस्कस केलेले आहेत. त्यात सगळ्यात महत्वाचं आहे की विरार, मी पहिल्याच पॉडकास्ट मध्ये सांगितलं की बसीन ह्या असा एक बशीसारखा भाग आहे आणि त्याच्यात पावसाळी पाणी साचून राहते. ते निचरा होण्यासाठी खूप वेळ लागतो. तर त्यासाठी होल्डिंग पॉन्ड हा सगळ्यात मोठा विषय आहे आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी IIT निधी सारखी कमिटी 2018ला नेमलेली, त्याचे रिपोर्ट्स आलेले आहेत. आणि मी असं सांगेन का होल्डिंग पॉइंटचा विकास करणं हा सगळ्यात महत्वाचा आहे. एम्स्टरडॅम शहर नेदरलँड मध्ये आहे, त्याची शहराची उंची समुद्र पातळीपेक्षा खाली आहे आणि समुद्राच्या भरती ओहोटीला शहरामध्ये पाणी येते जाते, ते नाळ्यांमधून येते, नाळ्यांमधून जाते आणि त्यांनी त्यांचे काही होल्डिंग पॉइंट डेव्हलप केलेले आहेत. मी स्वतः त्याचा अभ्यास दौरा केलेला आहे. अभ्यास पूर्ण सगळं आम्ही रेडी ठेवलेलं आहे. त्याच्या धर्तीवर वसई विरार शहरामध्ये जो निळेमोरे आणि बोळींज गावमोजे, निळेमोरे आणि बोळींज, म्हाडापासून निळेमोरेपर्यंत जाणारा जो शहरातला होल्डिंग पॉइंट महानगरपालिकेला हँडओव्हर झालेला आहे, त्याचे डेव्हलप करून त्याचा विकास करून तिथे ज्या वेळेला एक्सेस पाणी शहरात असेल ते तिथे डायव्हर्ट करून आणि ओहोटी लागल्यानंतर ते पाणी परत शहरातून खाडीच्या दिशेने पाठवणं, हा सगळ्यात मोठा पुढच्या 5 वर्षातला काम करण्याचा आमचा मानस असेल. त्याच्यासाठी जो निधी लागेल तो महानगरपालिका, राज्य शासन, केंद्र शासनाकडून आणण्यासाठी क्षितिजदादा, आप्पा, नाना ही टीम फॉलोअप घेतील. पण शहरात त्याचा DPR बनवून
महानगरपालिकेकडून तो पास करून पुढे नेण्याचं काम नक्की आपण करू. नक्कीच तुमची ब्लूप्रिंट दादा तयार आहे, तुम्हाला काय करायचं आहे. पण यावर मला एक प्रश्न विचारायला आवडेल तुम्हाला. कसं आहे, गेली एक 5-5.5 वर्षे प्रशासनाचं राज्य होतं. याच्यामध्ये त्रास हा नागरिकांना झाला, पण मग फायदा कोणाला झाला? आज 5.5 वर्ष, त्यातली 2-2.5 वर्ष, समजा 2 वर्ष आपण असं पकडू. 2020च्या मार्च महिन्यात कोविड परिस्थिती आली, एक पॅन्डेमिक, एक वेगळी आणीबाणी पूर्ण देशाने बघितली. पण त्याचा त्रास पुढे अजून 2.5 वर्ष, पॅन्डेमिकची जी परिस्थिती होती त्यामुळे प्रशासनावरती काय आलं, मोठी आपत्ती आली, त्या आपत्तीला तोंड देत असताना त्यांनी सर्व निधी हा त्या आणीबाणीसाठी वळता केला आणि शहराचं नियोजन त्या आणीबाणी परिस्थितीमध्ये पूर्णपणे बिघडलं, कोलमडलं. आणि पुढची 2.5 वर्ष अजून झाली तरी सुद्धा ते सुधारलेलं नाहीये. वळू पिक्चर बघितला असेल सर्वांनी, मराठी मधला. गावात कोणी काही जरी केलं तर ते वळूवरती त्या खपवायचं. समजदार को इशारा काफी. मी जे काय बोललो त्यातून जे समजदार नागरिक आहेत किंवा आपल्या वसई विरार शहरात सगळेच नागरिक समजदार आहेत, त्यांना समजलं असेल. त्याच्या नावाने प्रशासनाने बऱ्यापैकी आपली पोळी भाजून घेतली. नागरिकांची कामं आज सुद्धा अपूर्ण अवस्थेत आहेत. नागरिकांना किंबहुना त्या फॉलोअपसाठी आम्ही 2.5 वर्ष, त्याच्यापेक्षा जास्ती कालावधी आज फॉलोअप मध्ये आहेत. राज्य शासन दर महिन्याला आढावा बैठक घ्यायची, दर बुधवारी त्यांच्या कॅबिनेटच्या ह्या व्हायच्या, त्यावेळेला कोविड काळामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि ह्याच्यातून त्या मीटिंग व्हायच्या. म्हणजे दर सोमवारी आढावा बैठक, दर गुरुवारी जनता दरबार, दर शुक्रवारी परत आढावा, असं 5 दिवसाचं जे काय महानगरपालिकेचं काम असायचं त्याच्यामध्ये त्यांचा वेळ हा आढावे नाहीतर राज्य शासनाला पाठवायचे जे काय त्यांचे गोष्टी असतील त्याच्यामध्ये जायचा. मग सर्वसामान्यांचं काम कधी होणार? आणि मागच्या पॉडकास्टमध्ये मी सांगितलं तुमच्याच की नागरिकांना साधे दाखले सुद्धा घेण्यासाठी प्रशासनाच्या उंबरठा झिजवावा लागायला लागला. आणि ह्याचा सगळ्यात मोठा लॉस वसई विरार शहरातल्या नागरिकांना झाला. नागरिकांच्या अनेक कामांच्या गोष्टी अडून राहिल्या. आणि त्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या अधिनियमाचा ज्यांचा अभ्यास आहे त्यांना माहिती असेल का शहरातली जी काही मोठी कामं आहेत, ज्याला विकास निधी हा मोठा असतो, त्याची मंजुरी ही स्थायी समितीकडून घ्यावी लागते. आज नगरसेवकच नाही, त्यामुळे स्थायी समिती नाही. स्थायी समिती नसल्यामुळे मोठ्या कामांच्या मंजुरी अडकल्या आणि प्रशासकीय कार्यकाळात प्रशासनाकडून अनेक कामं ही अपूर्ण राहिलेली आहेत. आणि ती पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेमध्ये बहुजन विकास आघाडीची सत्ता आता येणारच आहे, हा आत्मविश्वास आहे. महाविकास आघाडीच्या जोडीला बहुजन विकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडीचा संपूर्ण जो काही आप्पांनी दिलेले शिलेदार आहेत ते पुनश्च एकदा आप्पा नानांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन विकास आघाडीची सत्ता महापालिकेत प्रस्थापित झाल्यानंतर शहराचा जो बोजावारा झालेला आहे सेवा सुविधांचा, तो सुस्थितीत आणण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. त्यामध्ये आरोग्य सेवा असतील, म्हणजे आरोग्य सेवेमध्ये दैनंदिन कचरा उचलण्यापासून सर्व आलं. त्यानंतर रोड, रस्ते, गटर इन्फ्रास्ट्रक्चर असेल, त्यात अनेक रस्ते हे सीसी रोड घेण्याचा मानस असेल का जेणेकरून पावसाळ्यात ते फुटणार नाहीत. त्या पॅचवर्कची अनेक टेंडर आता काढली गेलेली आहेत. तर माझा आरोप आहे की ही प्रशासनाच्या फायद्यासाठी काढलेली पॅचवर्कची टेंडर आहेत, ती पुनश्च एकदा परत होऊ नये. पूर्णपणे सीसी रोड जर झाले, सिमेंट कॉन्क्रीटचे रोड झाले तर ते फुटणार नाही. कमीत कमी त्याच्या ड्युरेबिलिटी पिरियड राहील आणि जो कोणी त्या रस्त्यांचा विकासक असेल त्याच्यावर त्याची पूर्ण जबाबदारी किती वर्षासाठी असणार ती निर्धारित करून, म्हणजे त्याला पुनश्च एकदा काम दिलं तर ते काम रिपेअरिंगचं काम निघणार नाही. आणि त्याच्यामध्ये काय शासनाचे अटी नियम असतील ते टाकून त्याच्यावरती अंकुश ठेवायचं काम बहुजन विकास आघाडीचं पूर्ण जे नगरसेवकांचं महासभेत बसणारं संख्याबळ असेल ते करेल. दादा, तुम्ही म्हणतायत की तुमची येणारी सत्ता ही तुमची असेल महानगरपालिकेवर, पण महानगरपालिकेवर जरी तुमची सत्ता आली पण इकडचे सत्ताधारी सध्या तरी वेगळे आहेत, जे आपण म्हणतो आमदार. मग तुम्ही कसा वचक ठेवणार? आणि मग तुम्ही तुमच्या ज्या काही
समस्या असतील मग त्या कशा सोडवा? एक साधी गोष्ट सांगतो. आमदार हे विधानसभेचं प्रतिनिधित्व करतात, त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात, पण विधानसभेचं महानगरपालिकेचं शासन प्रशासन हे नगरसेवक चालवतात. संख्याबळ जास्त असलेले नगरसेवक पूर्णपणे, म्हणजे एक माहितीसाठी सांगतो की असे विषय झालेले आहेत आपल्या महानगरपालिकेत नाही, इतर महानगरपालिकेत. उदाहरणार्थ तुकाराम मुंडे जे आयुक्त होते त्यांची नियुक्ती नवी मुंबई महानगरपालिकेत झालेली असताना तिकडच्या नगरसेवकांनी 2/3 पाठबळाच्या आधारे शासनाला ठराव करून आयुक्त सुद्धा बदललेले आहेत. तर हा अधिकार हा महासभेला असतो. महासभेमध्ये जे नगरसेवक असतात, महानगरपालिकेचं प्रतिनिधित्व करणारे नगरसेवक असतात, ते महानगरपालिकेच्या प्रशासनावर कंट्रोल ठेवतात. आमदारांचा जो विषय असतो, किंबहुना विधानसभा सदस्य असतील, विधान परिषद सदस्य असतील, सन्माननीय जे कोणी आहेत, ते महानगरपालिकेमध्ये कोणत्याही पद्धतीने कंट्रोल करू शकत नाहीत. ते कंट्रोल करायचं काम हे महानगरपालिकेचे महापौर असतील, नगरसेवक असतील, सभापती असतील, हे करतात. म्हणजे एक वेगळा नरेटिव्ह कोणतरी सेट करत असेल तर त्या नरेटिव्हला हे माझं उत्तर आहे की महानगरपालिका प्रशासन हे महानगरपालिका अधिनियमावर चालते आणि महानगरपालिका अधिनियमामध्ये आमदार ह्या पदाचा कुठेच उल्लेख नाहीये. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे महानगरपालिका अधिनियमात आहे. किंबहुना माझ्यासारख्या थोडा माझं अज्ञान आहे, ज्ञान पूर्ण नाहीये, मी अजून ज्ञान घेत आहे, असं कुठेही उल्लेख अजूनपर्यंत मी अधिनियमामध्ये वाचलेला नाहीये की महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये आमदारांचा कुठे कंट्रोल आहे. आयुक्तांचा आहे, त्यांच्या जोडीला तेवढेच अधिकार महापौरांना आहेत आणि सगळ्यात जास्ती अधिकार हे महासभेला आहेत आणि स्थायी समिती सभेला आहेत. म्हणजे सामान्य माणसाचा भ्रम आहे की सत्ता नाही सर, त्यांचा भ्रम नाहीये. हा नरेटिव्ह जो करतोय त्यांचा भ्रम. इफ यू कॅनॉट कन्व्हिन्स यू हॅव टू कन्फ्यूज. हे कन्फ्युजन क्रिएट केलं जाते. पण मी तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगू इच्छितो, ह्या कन्फ्युजनला किंवा या नरेटिव्हला कुठे बळी पडू नका. आप्पा नाना आणि बहुजन विकास आघाडी यांनी दिलेले आपले शिलेदार तुमच्या प्रभागामध्ये, तुमच्या विभागामध्ये मोठ्या संख्येने, मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहेत. त्यांना तुमचा आशीर्वाद द्या आणि जनतेच्या सेवकांकडून म्हणजे आपल्या बहुजन विकास आघाडीच्या हक्काच्या माणसांकडून तुमची कामं करून घ्या. तुम्ही एका गोष्टीवर खूप मोठा म्हणजे प्रकाश टाकलेला आहे की खरंच अशा गोष्टी सेट केल्या जातात. जसं तुम्ही नॅरेटिव्ह म्हणालात, नॅरेटिव्ह हा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे की तो सेट केला जातो आणि वसई विरारमध्ये ते गेल्या काही वर्षापासून होत आहे. आता मला सांगा की एवढी वर्ष महानगरपालिका असू दे, नगरपालिका असू दे, एवढा वर्षाचा अनुभव आणि आता निवडून आलेले जे काही सत्ताधारी आहेत त्यांचा अनुभव, याच्यामध्ये मी त्यांच्या अनुभवाबद्दल बोलणार नाही. बघा, ते खूप सर्व वरिष्ठ आहेत आणि मी वयाने त्यांच्याहून खूप लहान आहे. त्यांना मार्गदर्शन करणारी टीम ही राज्य आणि केंद्रातली असेल, त्यांच्यापर्यंत पोहोचायला त्यांना वेळ लागतो. पण आम्हाला मार्गदर्शन करणारी टीम विरार शहरात, वसई तालुक्यात राहणारी आहे, त्या ठिकाणी राहणारी आहे. त्यांच्या घरी अर्ध्या रात्री सुद्धा जाऊन आम्ही त्यांच्या अनुभवाचे धडे आम्हाला मिळू शकतात. आप्पा असतील, नाना असतील, वसईला मानकर साहेब आहेत, नालासोपाऱ्यामध्ये उमेश नाईक साहेब आहेत. ही सर्व मंडळी आप्पांच्या आणि नानांच्या जोडीला साधारणपणे 40-45 वर्ष ह्या राजकारणामध्ये राहिलेली आहे. त्यांना गुरुतुल्य असे त्यावेळेचे आमचे भास्कर भाऊ ठाकूर साहेब असतील, स्वर्गीय CP सोलंकी साहेब असतील, ह्यांच्याकडून त्यांनी शिकवण घेतलेली आहे. वसईमध्ये अनेक भाऊसाहेब मोहळांसारखे सिनियर आहेत, ह्यांच्याकडून त्यांनी शिकवण घेतलेली आहे आणि आज तालुक्याची सर्वसामान्यांची नाळ त्यांच्याशी जोडलेली आहे. नाडी त्यांना माहिती आहे, कोणती नाडी कुठे आहे. नवीन आलेल्या माणसाला थोडा तो वेळ लागणार आणि तो वेळ भरपूर लागणार, कारण त्यांचे गुरुतुल्य माणसं किंवा त्यांची जी कोणी माणसं असतील ती मुंबई शहरात असतात, नागपूर शहरात असतात, किंबहुना दिल्लीत असतात. तालुक्यात राहणाऱ्या माणसाला तालुक्यातल्या प्रत्येक गोष्टीची खडानखडा माहिती आहे. तर मला असं वाटतंय की शेवटी आपण प्रत्येक जण बरं नसलं तर आपल्या फॅमिली डॉक्टरकडेच जातो. तर शहराची सुस्थिती किंवा परिस्थिती जर चांगली करायची असेल तर आपल्या बहुजन विकास आघाडी परिवाराच्या जोडीला राहून आपण आपल्या शहराचा विकास करावा. दादा, तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा इकडे मांडलात की स्थानिक नेतृत्व आणि स्थानिक विचारसरणी का महत्वाची असते. साधा वसई विरार हा तालुका सब रिजन ह्याचा डेव्हलपमेंट प्लॅन जो आप्पा नानांनी विकासाच्या दृष्टीने बनवलेला आहे, विकास म्हणजे सर्वांगीण विकास, तेवढा वेळ ते शहरासाठी देतात, तेवढा
प्रत्येकाच्या सुखादुखात ते असतात. सकाळी ते संध्याकाळी आणि अगदी अपरात्री सुद्धा आप्पा नानांच्या कडे तुम्ही गेलात तर ते तेवढ्याच प्रेमाने तुमचं ऐकून घेतात. म्हणजे काय, तर तालुक्यातल्या तालुक्यात आपल्या जवळचा, आपल्या हक्काचं नेतृत्व, आपल्यासाठी ते आपल्याला मार्गदर्शन करणारं नेतृत्व उपलब्ध आहे आणि कायम उपलब्ध राहणार आहे. तर त्याचा लाभ जनतेने घ्यावा एवढीच मी विनंती केली. तर खूप मोठी गोष्ट बोललात तुम्ही इकडे. दादा, आज वर्षाचा इंग्रजी कॅलेंडरनुसार शेवटचा दिवस आहे. काल तुम्ही फॉर्म भरलात, आज वर्षाचा शेवटचा दिवस. येणारा उद्याचं नवीन वर्ष, उगवता सूर्य हा खूप तुमच्यासाठी नवीन असेल. कसं तुम्हाला वाटतंय? प्रत्येक दिवस हा काहीतरी नवीन घेऊन येत असतो आणि जाणारा प्रत्येक दिवस तुम्हाला काहीतरी शिकवत असतो. अनेक गोष्टी, पण त्या अनेक गोष्टीतून एकच सार मी घेतो की चांगलं तर घ्या, वाईट ते सोडून द्या. मी कोणावर टीका करत नाही आणि मला टीका करणं जमतही नाही. निंदकाचे घर असावे शेजारी. ज्याला कोणाला माझ्यावर टीका करायची आहे त्याने टीका करावी. त्यातून मी चांगलंच घेईन. मी मला स्वतःला त्यातून जे चांगलं घ्यायचं ते घेऊन पुढे चालत राहील. शेवटी माझ्यासाठी माझा मित्र परिवार, माझ्यासाठी माझे गुरुजन, माझ्यासाठी तुम्ही सर्व नागरिक हे कायम माझ्या जोडीला आहेत. विरोधक हे 5 दिवसासाठी विरोधक आहेत. या इलेक्शनच्या 15 तारखेनंतर परत त्यांना सुद्धा जोडीला घेऊन शहराच्या विकासासाठी पुढे चालायचं आहे. हे एवढं मी ह्या 2025च्या शेवटाला सांगेन. आप्पा नाना सर्वांचे जे आशीर्वाद आजपर्यंत लाभलेत, माझ्या कुटुंबावर नागरिकांचं जे प्रेम आजपर्यंत लाभलंय ते यापुढेही लाभू ही आई जीवदानी चरणी प्रार्थना. दादा, खूप मजा आली तुमच्याबरोबर पॉडकास्ट करायला, कारण तुमचं वाक्चातुर्य आणि त्याला तुम्ही ज्या प्रकारे तुम्ही उत्तरं दिलेली आहेत प्रश्नांना आणि इतक्या सहजतेने अभ्यासू वृत्तीने जे तुम्ही या तिन्ही पॉडकास्टच्या सिरीज मध्ये सांगितलं, खूप छान होतं असं बोलायला गेलं तर. एक शेवटचं फक्त 5 मिनिटं मी घेईन तुमची. त्याच्या आधी 1 मिनिट मी घेईन की जेवढा मी तुझ्याशी कम्फर्टेबल आहे, कदाचित दुसरा जर कोण माझी मुलाखत घेणार असता तर मी अनकम्फर्टेबल झालो असतो. सगळ्यात पहिला तुझे आभार मानतो की आशिष एवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्हाला बोलता केलं, त्याबद्दल मी तुझा आभारी. थँक्यू सो मच. एक 5 मिनिटं मी तुमची घेईन शेवटची. तुम्ही बरीच नावं घेतात तुमच्या भाषणामध्ये किंवा आता आपल्या पॉडकास्टमध्ये. मला फक्त त्यांच्याबद्दल, त्यांच्या पर्सनॅलिटी बद्दल एक वाक्य तुम्ही बोला. चालू करेल. पहिला, सिद्धार्थ दादा. जिवलग, जीवापेक्षा जास्त. क्षितिज दादा. उच्च शिक्षित, उच्च विद्याविभूषित, एक वेगळं विजन असणारं नेतृत्व. अजिब काका. खूप मोठं आणि एक चांगल्या पद्धतीने सर्वांना घेऊन चालणारा असा संघटन कौशल्य असणारे बहुजन विकास आघाडीचे चाणक्य. नाना काका. आश्वासक नेतृत्व आणि प्रत्येकाला प्रेमाने, मायेनी पाठीवर हात ठेवून फक्त तू लढ म्हणणारा असा नेता. आणि शेवटचे आपले सर्वांचे लोकनेते हितेंद्रजी ठाकूर. महाराष्ट्रातले किंबहुना काही जे एक वेगळं नेतृत्व असतं त्यातलं, म्हणजे अत्यंत कठीण परिस्थितीतून पण चांगल्या पद्धतीने मार्गदर्शक, एक चांगले मेंटॉर, आश्वासनाच्या बाबतीत किंबहुना दिलेला शब्द पाळण्याच्या बाबतीत कितीही वाईट वेळ असली तरी मागे न हटणार असा नेता. वाह, क्या बात आहे. इतकं छान तुम्ही बोललात या सगळ्यांबद्दल, त्यासाठी खूप खूप धन्यवाद दादा. काय बोलाल पुढे? काही नाही, आज मताचा जोगवा, जागर मताचा, ह्या पॉडकास्ट मध्ये आशिष तुमच्या ज्या चॅनलनी मला संधी दिली त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानतो, सगळ्या टीमचे आभार मानतो. आज 31 डिसेंबर 2025 सरतं वर्ष आणि येणारं वर्ष सिंहावलोकन करून पुढे जाण्याची एक पद्धत असते. सिंहावलोकन म्हणजे काय? सिंह मागे वळून एक नजर बघतो आणि मग पुढे जातो. तसं आज तुमच्या या कार्यक्रमात सिंहावलोकन झालं आणि पुढे चाललोय. तुमच्या सर्वांचे व्ह्युअर्सचे शुभेच्छा, शुभाशीर्वाद कायम बहुजन विकास आघाडी परिवाराच्या पाठीशी राहोत. येणाऱ्या नवीन वर्षाच्या बहुजन विकास आघाडी लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर, प्रथम महापौर राजीवजी पाटील, युवा नेते क्षितिजजी ठाकूर, प्रथम महिला महापौर प्रवीणाताई ठाकूर, बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीवजी पाटील, माजी सभापती पंकजजी ठाकूर आणि आमच्या सर्वांचे युवकांचे कार्याध्यक्ष सिद्धार्थजी ठाकूर, या सर्वांतर्फे
नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.